लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचं युवा नेतृत्व शिवराजदादा धोंडगे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असतात। सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी आपल्या कार्याची ओळख करून दिलेली आहे। अशा युवा नेतृत्वाचा उद्या वाढदिवस आहे। हिंदवी बाणा लाईव्ह मध्ये त्यांचं स्वागत आहे। संपादक माधव बालेराव, डॉक्टर गंगाधर तोगरे यांच्या वतीनं शिवराज धोंडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार। आपण गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघामध्ये सामाजिक उपक्रम राबविता। असे कोणते उपक्रम आहेत की जेणेकरून समाजोपयोगी आपण त्या उपक्रमाला चालना दिली, लोकांना उपयुक्त ठरतील, अशा उपक्रमामध्ये एक दोन कोणते उपक्रम आहेत? मी जवळपास आदरणीय अण्णा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मी जिल्हा उपाध्यक्ष होतो युवकचा, आणि त्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची मी बऱ्यापैकी सोडवणूक करत गेलो। नंतरच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या महिलांना बऱ्याच जागी मी मदत केली। वेगवेगळे जिथं जिथं आदरणीय अण्णांनी आणि अण्णांचा आदेश आला त्यावेळी आम्ही सामाजिक उपक्रम राबवले। म्हणजे पूरग्रस्तांना मदत असेल, विधवा महिलांची कामं असतील, विद्यार्थ्यांची असतील, त्या काळात आम्ही ते प्रश्न सोडवण्याचा माझा एकदम प्रामाणिक हे होता माझं त्या काळात। आपण जे सामाजिक उपक्रम राबवित असताना अतिशय प्रामाणिकपणे हे काम केलं। दुबळ्यांना, जे कुटुंब आत्महत्याग्रस्त झालं, शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, नापिकी यांना कंटाळून आत्महत्या केली, अशा कुटुंबाला आपण सावरण्याचा प्रयत्न केला। हे सामाजिक काम करत असतानाच आपण राजकारणामध्ये होतात, परंतु राजकारणामध्ये आपण पाठीमागे राहून, पडद्याआड राहून आपण माजी आमदार शंकरांना धोंडगे, दिलीपदादा धोंडगे यांना आपण मदत करत होतात राजकीय पटलावर। परंतु आता आपण उघडपणे राजकारणामध्ये समोर आलात, मग राजकारण आणि समाजकारणाची आपण सांगड कशी घालत आहात? नाही, ज्या काळामध्ये अण्णांनी जो आदेश दिला त्या काळात मी ते करण्याचा प्रयत्न केला। कारण मी अण्णा जे सांगत होते त्या भूमिकेत मी काम करत गेलो। आदरणीय अण्णा म्हणत गेले की बाबा तू कॅम्पेनिंग करायचं निवडणुकीचं, तेव्हा मला अण्णाचा आदेश होता की निवडणुकांचं दिलीपदादा असतील किंवा अण्णा असतील, मदत करण्यात हे मी मोठा नाही, पण आदरणीय अण्णांच्या ज्या भूमिका निवडणुकांच्या राहत गेल्या त्याच्यामध्ये पडद्याआड राहून मी त्या काळात त्या भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला। आणि आत्ता अण्णांनी मला सांगितलं मागे वर्षभराखाली की बाबा तुला जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आहे, त्या अनुषंगानं तू तयारी कर म्हणल्यानंतर त्या दिशेनं माझी वाटचाल आता सुरू आहे। कंधार लोहा तालुक्यातील राजकारण जे आहे ते 2-3 कुटुंबामध्ये असं केंद्रित होत असतं। आणि आपण इतक्या वर्षाच्या काळामध्ये शंकरांना गेल्या 40 दशकापेक्षा अधिक काळापासून राजकारणामध्ये आहेत, समाजकारणामध्ये आहेत, शेतीशी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी निगडीत आहेत। परंतु आपण राजकारणामध्ये पहिल्यांदा एंट्री करत आहात, ही आता आपली पहिली निवडणूक राहील आगामी जिल्हा परिषदची। आपण असाल किंवा ताई असतील, तर ह्या राजकीय पटलावर येत असताना आपल्याला थोडंसं अवघडल्यासारखं वाटलं का एकदम अचानकच? नाही, राजकारण हा आमचा पिंडच आहे। आदरणीय अण्णांच्या माध्यमातून मी लहानपणापासूनच राजकारणात आमच्या घरामध्ये अण्णांनीच बाळकडू पाजवलेला आहे, त्याच्यामुळं अवघडल्यासारखं काहीच नाही। फक्त लोकांमध्ये, आता पहिलं जास्त मी लोकांमध्ये नव्हतो, आता लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत आहे। पहिलं कसं होतं, जे अण्णा सांगायचे ते करायचो, आता अण्णा म्हणले की बाबा तुला लोकांमध्ये राहायचंय, त्याच्यामुळं माझा 1-2 वर्षापासून माझा प्रयत्न आहे की मी प्रत्येक गावामध्ये जात आहे। सामाजिक कार्यक्रम असतील, कुठं लग्न असतील, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून मी लोकांमध्ये मिसळण्याचा आता माझा प्रयत्न आहे, आणि ते यापुढेही अविरत चालू राहील। मागील आरक्षण पद्धतीमध्ये जे रोटेशन होते त्या रोटेशनमध्ये कलंबर, बुजुर्ग हे जिल्हा परिषद गट
सर्वसाधारण महिलेसाठी सुटला होता. त्यामुळं आपण जास्त त्या कलंबर बुद्रुकमध्ये अतिशय जवळीकपणे प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीत, तांड्यावर आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत पायाला भिंगरी बांधल्यासारखं आपण फिरत होता. मग आता हे राजकारणामध्ये आपले अनुभव कसे आहेत? नाही, लोकांमध्ये एकदा जायला सुरुवात केली की मी जितके वेळ लोकांमध्ये राहील, लोकांच्या अडी अडचणी समजून घेईल, तेवढं लोक आपल्याला चॉईस करत असतात. आपल्या वारसानं एकदा संधी येत असते कोणाला पण तुम्ही तो पुढं किती काळ टिकवता त्याच्यावर आपलं नेतृत्व तयार होत असते. आणि अण्णांनी जरी मला पुढं केलं असलं तरी येणाऱ्या काळामध्ये माझी म्हणजे एकदम ही आहे की बाबा मी स्वतःला कसं दाखवावं लागेल लोकांना की बाबा मी लोकांची कामं किती करतो, लोकांमध्ये किती वेळ राहतो आणि लोकांच्या अडी अडचणीला जो माणूस धावून येतो त्याला लोक कायम त्यांच्या हृदयात स्थान देत असतात, एवढं नक्की आहे. आतापर्यंत आपला राजकीय प्रवास अण्णासोबत जो होता तो वेगवेगळ्या पक्षात होता, परंतु आता आपण नव्यानं शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश आपला झालेला आहे मुंबईला पदाधिकाऱ्यासोबत मोजक्याच्या. परंतु 29 तारखेला जाहीर शेतकरी मेळावा आणि महाराष्ट्रातील जे काही उर्वरित पदाधिकारी आहेत आणि शेतकरी आपले सहकारी आहेत यांना शिवसेनेमध्ये प्रवेश सोहळा आपण धुळ्याला 29 तारखेला आपण आयोजित केला. तर आता या नवीन पक्षामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे नेमकं काय वाटते? नाही, एखादं आता आदरणीय अण्णांनी सांगितलं की बाबा 19 तारखेला 16 फेब्रुवारीला नंदनवन बंगल्यावर आमचा प्रवेश झाला. जे अण्णांचे राज्यभरातले सहकारी होते त्यांना घेऊन अण्णांनी तिथं तांत्रिकदृष्ट्या प्रवेश केला. आणि अण्णा भाषणात म्हणाले होते की बाबा आदरणीय साहेब, तुम्ही आम्हाला एक दिवस द्या जेणेकरून मला राज्यभरासह नांदेड जिल्ह्यातील असेल आणि विशेषतः लोहा कंधारमधल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन एक शेतकरी मेळावा आणि पक्षप्रवेश आयोजन करत. त्या अनुषंगानं आम्ही आमच्या बैठका गावाईज आमंत्रण देण्यासाठी आत्ता पण आम्ही आज पण माझे गावं करूनच तुम्ही बोलवल्यानं मी इथं आलो. पण अण्णांनी जे त्या काळामध्ये कामं केली म्हणजे शेतकरी संघटनेमध्ये असताना आदरणीय VP सिंग साहेबांच्या माध्यमातून 10,000ची कर्जमाफी, त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून 73,000 कोटीची कर्जमाफी अण्णांनी करून घेतली. म्हणजे अण्णाचा आणि त्याच्यानंतर BRS मध्ये अबकी बार किसान सरकार हा नारा दिल्यानंतर अण्णाला त्या नाऱ्यानं प्रेरित केल्यामुळं आदरणीय अण्णा हे BRS मध्ये गेले होते. आणि त्या काळामध्ये अण्णांनी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून अण्णांचं पूर्ण राजकारण, अण्णांचं पूर्ण आयुष्य जे शेतकऱ्याच्या प्रश्नाभोवती फिरलेलं आहे. पक्ष कुठलाही असो पण आदरणीय अण्णांनी त्या काळात त्या पक्षासोबत जुळण्यामागं माझ्या बळीराजाला काय भेटेल हाच अण्णांनी मुख्यतः विचार केला. त्यामुळं अण्णा जो निर्णय घेतात तो थोडा दमाना असतो पण सर्वांना आवडणारा आणि लोक त्याला कसं चांगलं बनतील हा अण्णांनी त्या काळात प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या 29 तारखेला तर सायंकाळी 6 वाजता आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, त्याच्यानंतर ज्योतिताई आता नव्यानंच राज्यसभेवर गेलेल्या ज्योतिताई वाघमारे, आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, आमचे नेते हेमंतभाऊ पाटील, आदरणीय अण्णांच्या सर्व सहकार्यासह तिथं उपस्थित राहतील. हे 3 विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले. परंतु गत काही काळामध्ये याच्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या, पुन्हा शिवसेनेचे 2 छकले झाले. आता आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहात. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आपली काय राजकीय रणनीती आहे युवक म्हणून? पक्षानं जिथं आम्हाला आदेश देईल, पक्ष आदरणीय अण्णा असतील, हेमंतभाऊ पाटील असतील, मी एक साधा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळं पक्षाचा जो आदेश आहे, माझी इच्छा आहे की बाबा या मतदारसंघामध्ये घर तिथं गाव तिथं शिवसेना आणि घर तिथं बाण असं एक संकल्पना राबवण्यासाठी एक माझा किंवा भगवा सप्ताह असेल. शिवसेना पक्षाचे जे काही वरच्या नेत्यांनी आम्हाला आदेश दिले तो तर आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही 90-95 ही भाकड म्हणजे
आदरणीय रोहिदास चव्हाण साहेब सुद्धा 10 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. त्याच्यानंतर चिखलीकर साहेबांनी सुद्धा बाणावरच म्हणजे शिवसेनेच्याच त्याच्यावर नेतृत्व केलं. म्हणजे हा मतदारसंघ लोहा कंधार हा मतदारसंघ शिवसेनेच्या विचाराचा आहे. आदरणीय स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मानणारा, साथ देणारा हा मतदारसंघ आहे. त्यामुळं इथून पुढं जे जे पक्ष त्या त्या काळात जे आदेश देईल तो आमच्यासारखे कार्यकर्ते ते पुढं घेऊन जातील एवढा मला विश्वास आहे. आणि याच्यातून चांगलं काहीतरी घडल हा पण मला विश्वास आहे. स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा योग आला महायुतीमधल्या घटक पक्षामध्ये, तर शिवसेनेचा उमेदवार हा ज्येष्ठ राहील का तरुण राहील? तो वरचा कसा आहे माहिती काय, मी एकदम साधा कार्यकर्ता आहे. आदरणीय अण्णा हेच नेते आहेत. अण्णाच्या पुढाकारातून या मतदारसंघाला काहीतरी चांगलं भेटेल असं इथल्या लोकांची प्रामाणिक इच्छा आहे. आता आम्ही गेले म्हणजे 1-2 वर्षापासून फिरतोय, पण अण्णांनी रस्ता दिला, अण्णांनी तळं दिलं हेच लोक म्हणत आहेत. म्हणजे अण्णाच्या विचाराची, अण्णाच्या विकासाच्या विचाराची पाऊलवाट पुन्हा एकदा या मतदारसंघाला गरज आहे. कारण सगळा मतदारसंघ हा अस्ताव्यस्त झालेला आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा अण्णांनी पुढाकारानं या मतदारसंघाला उभं करावं असं आमच्यासह सर्व तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्याची इच्छा आहे. त्याप्रमाणे आदरणीय अण्णा हे निर्णय घेतले. हे होते शंकरांना धोंडगे साहेब यांचे चिरंजीव शिवराजदादा धोंडगे यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याला हिंदू बाणा लाईव्हच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.